आता आम्ही टेस्ला सुपर चार्जरच्या स्टेशन्समध्ये आलो आहे आमची गाडी चार्ज करायला. तुम्ही इथं बघू शकतात की आता आमची गाडी 43% आहे, पण आम्हाला अजून दिवसभर फिरायचं आहे, उद्या पण जायचं आहे. सो आम्हाला 100% तर लागेलच आज आणि उद्यामध्ये. तर मी पूर्ण 100% करायचा प्रयत्न करणार इथंच. हे सगळे स्टेशन तुम्हाला दिसतात हे सगळे टेस्लाचे सुपर चार्जर्स आहे. तर 240 वोल्टपेक्षा जास्त दुप्पटच असणार आहे याच्यात. खूप हाय पॉवर असते आणि खूप पटकन चार्ज होते. जवळपास 15-20 मिनटात 40 ते 50% व्हायला हवे. तर हे जस्ट तुम्हाला प्लग करायचं आहे, दॅट्स इट. आता ते डिटेक्ट करते आणि आता ब्ल्यू दिसतंय साईन. आता ते ग्रीन होईल म्हणजे ते चार्जिंग चालू होईल. जसं चार्जिंग चालू होईल तर इकडं ॲपमध्ये सगळं येतं की त्याच्यात तुम्हाला किती पैसे आता झाले आणि किती किलोवॅट वगैरे, काय स्पीडने तुमचं चार्ज होतं आहे बॅटरी आणि किती डॉलर्स झाले हे सगळं तुम्हाला दिसतं. मग आपल्याकडे कंट्रोल आहे की कधी स्टॉप करू शकतो. इथून ॲपमधून पण स्टॉप करू शकतो आणि नंतर हे प्लग काढायचं आणि परत इकडं माउंट करायचं. दॅट्स इट. आणि ॲपमध्ये आपले क्रेडिट कार्ड अटॅच असतं, तर डायरेक्टली बिल आपल्या क्रेडिट कार्डवर येतं. आधी चार्जिंग सुरू केली होती, तर आता तुम्ही बघू शकता 92% झाले 45 मिनटात. आणि टेस्लाचं असं आहे की 80%च्या वरती ना मग ते खूप स्लो चार्जिंग करतं, कारण की तशी त्याची सेटिंग पण आहे आणि 80%पर्यंत तुम्हाला जाता येतं कुठे पण. त्यामुळे ते थोडा टाईम घेतात. ते बॅटरीचं ऑप्टिमायझेशन तसं नाही आहे. तर तुम्ही इथं बघू शकतात की किती किलो काय स्पीडने चालू आहे सेशन एनर्जी. प्राईस काय चालू आहे 41 सेंट पर किलोवॉट. सेशन कॉस्ट किती झाले कॅनेडियन डॉलर. सो आम्ही आता कॅनडात आहे, सो इथे कॅनेडियन डॉलर दाखवते $15.82 आणि ते चालूच आहे अजून पण. हे सगळं असं एकंदरीत बिल आहे. आता मी जाऊन चार्जिंग पोर्ट काढणार आणि तिथं ते स्टॉप होईल सगळं, किंवा मी इथून पण मी स्टॉप करू शकतो. आता हे बघा, स्टॉप चार्जिंग. सो हे माझी डिटेल्स आहे. $15.88 कॅनेडियन डॉलर माझ्या क्रेडिट कार्डवर चार्ज होते. तर ही अशी आपण टेस्ला गाडी चार्ज करतो इथं. थँक्यू.